छत्तीसगडमधील चकमकीत 7 नक्षलवादी ठार, सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक। महापालिका निवडणुकीत भगवा फडकावणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास। शिवसेनेने महापालिका निवडणुकांसाठी कसली कंबर, मुंबईत पार पडली शिवसेनेची विशेष बैठक। एक देश एक निवडणूक प्रस्तावाला मंजुरी, पुढील आठवड्यात विधेयक सभागृहात मांडलं जाणार। माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली समितीचा अहवाल। राष्ट्रीय तपास संस्थेची महाराष्ट्रात छापेमारी, भिवंडी, अमरावती आणि संभाजीनगरमध्ये छापे। कोणी खाडीपार परिसरातून एकाला घेतलं ताब्यात, दहशतवादी संघटनांच्या संपर्कात असल्याचा संशय। वाढीव वीज बिला विरोधात ठाकरे गट आक्रमक, अदानी वीज कार्यालयावर मोर्चा। स्मार्ट मीटर विरोधात ठाकरे गटाचा मोर्चा, अनिल परबांच्या नेतृत्वात मोर्चा। बेस्टचा चालक मद्य घेताना व्हिडिओमध्ये समोर, तर व्हिडिओतला तो बस चालक निलंबित। बेस्ट प्रशासनानं केली निलंबनाची कारवाई। जिंदाल कंपनीतून वायू गळती, विद्यार्थ्यांना त्रास, सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर। श्वसनाचा आणि उलट्यांचा त्रास झाल्याने विद्यार्थी आहेत रुग्णालयात। रत्नागिरीतल्या नांदिवडे माध्यमिक विद्या मंदिरातील घटना। नागपुरातील शिक्षण विभागात घोटाळ्यांची मालिका, नियम डावलून अधिकाऱ्यांची मनमानी। यापूर्वी जय महाराष्ट्रने आरटीई घोटाळा उघड केला होता। डी गुकेश नवा ग्रँड मास्टर, जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपदाचा विजेता। जगजेत्या डिंग लिरेनला 9 गुण पटकावलं अजिंक्यपद।